अधिकारी आणि पोलिसांच्या उपस्थितीत शाहूवाडीत जमीन अधिग्रहण प्रक्रिया नागपूर रत्नागिरी महामार्गाचे काम शाहूवाडी तालुक्यात जोरदार सुरू आहे। मात्र चंदवाड हद्दीतील भूसंपादनाबाबत चंदवाड व कोपारडे येथील शेतकऱ्यांना संपादित केलेल्या जमिनीचा योग्य मोबदला मिळालेला नाही। याबाबत संबंधित शेतकऱ्यांनी अनेक वेळा प्रशासनाकडे मागणी केली आहे। न्यायालयीन चर्चा देखील सुरू आहे, मात्र अद्यापही त्यांच्या मागणीला यश आले नाही। दरम्यान 9 डिसेंबर सोमवारी या हद्दीतील भूसंपादन करण्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली होती। पोलीस बंदोबस्तात या ठिकाणी काम सुरू करण्यात येणार होते। या पार्श्वभूमीवर संबंधित शेतकरी मोठ्या संख्येने या ठिकाणी जमले होते। प्रांताधिकारी समीर शिंगटे, उपविभागीय पोलीस अधिकारी अप्पासाहेब पवार, पोलीस निरीक्षक विजय घेरडे, हायवेचे प्रकल्प संचालक व्ही.डी. पंदरकर, गोविंद परवा, तहसीलदार रामलिंग चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकरी बांधवांशी चर्चा करण्यात आली। यावेळी चंदवाड येथील शेतकरी सागर चावरे, संजय चावरे, त्याचबरोबर कोपारडे येथील तानाजी कारंडे, रामचंद्र चौगुले आदींच्यासह शेतकरी बांधवांनी आपल्या समस्या प्रशासनासमोर मांडल्या। या जागेचा असणारा 2018च्या दराबाबत लेखी पत्र प्रांताधिकारी यांना दाखवण्यात आले। या सर्व बाबींची माहिती घेत आपली मागणी जिल्हाधिकारी यांच्यापर्यंत पोहोचवू, त्याचबरोबर या जागेसाठी आपणास अपेक्षित असणारा जादा दर मिळाला तर नक्कीच तो तुम्हाला दिला जाणार अशी ग्वाही देखील यावेळी हायवेच्या अधिकाऱ्यांनी दिली। तुमच्यावर अन्याय होणार नाही, मात्र भूसंपादन करण्यास आपण सहकार्य करावे अशी विनंती करण्यात आली। याचबरोबर संबंधित भागातील फुटलेल्या पाईपलाईन देखील तात्काळ दुरुस्त करून देण्याची मागणी शेतकरी बांधवांनी केली, त्या देखील पूर्ण करण्याची ग्वाही संबंधित विभागाने दिली आहे। यावेळी पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, सुहास रोकडे, सर्कल कदम, तलाठी कोपारडेचे पोलीस पाटील अनिल चौगले, शेतकरी सुनील चौगले, प्रदीप चौगले, श्री माने, प्रकाश माने, जयवंत चावरे, संपत चावरे, भाऊ चावरे, आनंदा चावरे, मारुती चावरे, संग्राम चावरे आदींच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते।